नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, झायडस लाईफ सायन्सेस गेट्स फायनल FDA अप्रूव्हल फॉर प्रोस्टेट कॅन्सर ड्रग. तर मित्रांनो, झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडला प्रोस्टेट कॅन्सर ड्रग आणि मित्रांनो या टॅब्लेटचे नाव काय आहे इथे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, या टॅब्लेटला मॅन्युफॅक्चरिंग आणि याची मार्केटिंग करण्यासाठी FDAकडून या कंपनीला फायनल अप्रूव्हल मिळालं आहे. चला आता बोलूया GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड शेअर प्राइस राइजेस ऑन ₹4,263 करोड आग्रा ग्वालियर हायवे प्रोजेक्ट विन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला NHAI म्हणजे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून आग्रा ग्वालियर हायवे प्रोजेक्ट मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 4,262.78 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सनोफी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सनोफी इंडिया लिमिटेडने 27 फेब्रुवारी 2025ला 117 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, आता या कंपनीने 117 रुपयांचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, फ्रायडे 25 एप्रिल 2025. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेड शेअर इन फोकस आफ्टर अपॉइंटिंग राजीव बजाज अनाउन्सिंग ₹1,500 करोड इन्व्हेस्टमेंट इन क्रेडिट युनिट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेडने राजीव नयन राहुल कुमार बजाज यांना मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून 5 वर्षाचा एक्सटेन्शन दिला आहे आणि हा एक्सटेन्शन 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीने अनाऊन्स केले की बजाज ऑटो लिमिटेड त्याच्या सबसिडरी कंपनी बजाज ऑटो क्रेडिटमध्ये 1,500 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे आणि ही डील 1 किंवा त्यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शनमध्ये होऊ शकते. चला आता बोलूया येस बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, येस बँक लिमिटेड फेसेस ₹144 करोड डिमांड फॉलोइंग ट्रिब्युनल ऑर्डर. तर मित्रांनो, येस बँक लिमिटेडला 144.85 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स डिमांड रिसीव्ह झाला आहे. आणि मित्रांनो, याच्या अगेन्स्ट येस बँक लिमिटेड बॉम्बे हायकोर्टमध्ये अपील करण्याचा प्लान बनवत आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T लिमिटेड बोर्ड टू कन्सिडर फंड रेझिंग वाया डेप्थ इश्यू ऑन मार्च 21. तर मित्रांनो, L&T लिमिटेडने 21 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि L&T लिमिटेड 21 मार्च 2025ला डेप्थ इश्यूच्या माध्यमातून फंड रेझिंगच्या प्लानवर निर्णय घेऊ शकते 21 मार्च 2025ला. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC लिमिटेड टू रेज ₹4,000 करोड वाया NCDs ॲट 7.26% कूपन फॉर 15th इयर. तर मित्रांनो, NTPC लिमिटेड NCDs म्हणजे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या थ्रू 4,000 कोटी रुपये रेज करणार आहे 15 वर्षासाठी ॲट 7.26% कूपन. चला आता बोलूया निफ्टी 50च्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे HDFC
बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 18 मार्च 2025 म्हणजे काल जवळपास दुपारी 4 वाजता. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने 19 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि HDFC बँक लिमिटेड 19 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर फोरच्या रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.